नमस्कार. मी विवेक मोहन भिंगारदेवे. मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता म्हणून गेले कित्येक दिवस काम करतोय. काल विटा पोलीस स्टेशनमध्ये एक जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत एक गुन्हा दाखल झालेला आहे. त्या जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत विट्यातील काही जे लोक आहेत त्यांना अटक देखील झालेली आहे. या प्रकरणामध्ये एक पीडित कुटुंब जे मला 2 महिन्यापूर्वी भेटलं आणि त्यांनी संपूर्ण झालेला घटनाक्रम सांगितला आणि त्या घटनाक्रमाच्या अनुषंगाने मी व माझी टीम गेले 1.5 ते 2 महिने आम्ही ह्या संपूर्ण प्रकरणाबाबत आम्ही माहिती घेत होतो. हा प्रकरण हे आहे की विट्यामध्ये कडेश्वर धाम म्हणून एक मठ आहे. त्या मठामध्ये गेले कित्येक दिवस लोकांची आर्थिक फसवणूक, मानसिक त्रास व होम हवन, जादूटोणा ह्या अशा प्रकारांमुळे लोक त्रस्त होती किंवा ते कुटुंब त्रस्त होतं. त्यांना प्रचंड आर्थिक हानी देखील यामध्ये करण्यात आली होती. आणि यात प्रामुख्यानं बघायला गेलो तर मला एक आवर्जून महत्त्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांना एक सांगायचं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत आम्ही ज्यांना मानतो, जे छत्रपती शिवाजी महाराज, या महाराजांच्या विषयी एक आक्षेपार्ह गोष्ट जी त्या ठिकाणी वेळोवेळी घडत आलेली आहे अशी माहिती आम्हाला मिळाली. ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तिथल्या जे बुवा होते किंवा जे महाराज होते त्यांच्या अंगात येत होते. म्हणजे ही खूप संतापजनक गोष्ट आहे आणि ह्या गोष्टीचा कुठंतरी छडा लावण्यासाठी आम्ही कित्येक दिवस झाले काम करतोय, त्याच्याबद्दल माहिती घेतोय. खरं बघायला गेलं तर लोकांना यामध्ये भीती घालणे असतील की तुमच्या मृत्यूदोष आहे, तुम्हाला होम हवन करावे लागतील, ह्या सगळ्या भानगडींमध्ये त्या महाराजांनी कित्येक लोकांना स्मशानभूमीतील हाडे गोळा करून त्याच्यावरती होम हवन पूजादार करून त्याच्यावरती प्रक्रिया म्हणजे त्यांची पूजा करून त्याला अमक्या ठिकाणी जाऊन पुरावी लागेल अशा प्रकारे लोकांना म्हणजे करण्यास भाग पाडले. हे करत असताना तुमचा नवरा मरेल, तुमची मुलगी मरेल, मग नाही केलं तर तुम्हाला पुढे जाऊन सांगायचं झालं तर तुम्हाला नरबळी देखील द्यावा लागेल. अशा प्रकारचे गंभीर गोष्टी ह्या मठामध्ये घडत होत्या. मग काल एक तक्रारदार यांच्या मार्फत किंवा ज्यांना त्रास झाला आहे त्यांच्या तक्रारीने विटा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. माझी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना च्या माध्यमातून एक विनंती आहे पोलीस प्रशासनाला की ह्या संपूर्ण मठाची सखोल चौकशी झाली पाहिजे. तिथं जे जे कार्यरत असणारे जे कोण सेवक होते त्यांची चौकशी झाली पाहिजे, त्यांचे आर्थिक व्यवहार तपासले पाहिजेत. आणि खरं बघायला गेलं तर काल गुन्हा दाखल झाला, परंतु काल ते आज ह्या वेळात आमच्याकडे खूप तक्रारदार असे स्वतःहून आलेत की आम्हाला जो त्रास झाला आहे, म्हणजे आमच्या आर्थिक फसवणूक झाले, आम्हाला भीती दाखवली, आमच्याकडून हे अनुष्ठान करून घेतलं, आम्हाला भीती घातली. आता यामध्ये एक गोष्ट अशी आमच्या कानावरती येते की काही लोकांचे काही म्हणजे महिलांचे यामध्ये म्हणजे आम्हाला भीती वाटत आहे, यामध्ये काही महिलांचे शारीरिक शोषण देखील झाले असावं अशी आम्हाला काही ठिकाणाहून माहिती देखील येत आहे. तर माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण यामध्ये गांभीर्यपूर्वक, आज बघायला गेलं तर महाराष्ट्रात भोंदूबाबांचा सुळसुळाट झालेला आहे, त्या अनुषंगानं ह्याचा तपास, सखोल तपास व कडक कारवाई ही झाली पाहिजे. मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आपल्या सगळ्यांना करतो. आणि एक शेवटचं म्हणजे या आशा बाबांची घुसखोरी किंवा आशा बाबांमुळे जे फसवणूक झालेले जी लोक आहेत त्यांना विनंती आहे, तुम्हाला ज्यांना त्रास झाला असेल त्यांनी येऊन आमच्यापर्यंत पोहोचावं आणि तुमच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या आपण प्रशासनाच्या माध्यमातून आपण तुम्हाला न्याय देण्याचं काम हे आम्ही करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. विटा पोलीस ठाण्यामध्ये एका पीडित महिलेने जादूटोणा कायद्याअंतर्गत एक तक्रार दाखल केलेली आहे. त्यानुसार विटा पोलीस ठाण्याला गुन्हा रजिस्टर क्रमांक 211/2026 कलम 118(1)(3)(5) सह जादूटोणा कायदा अधिनियम 2013च्या कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल असून त्यामध्ये आरोपी महेश बाबर राहणार भवानी माळस विटा, संकेत निकम राहणार भोगाव तालुका पलूस जिल्हा सांगली सध्या भवानीमाळ विटा, सूरज उपाध्ये राहणार विटा, या तिन्ही आरोपींनी त्यांच्या अंगामध्ये देवाचे अवतार असून अंगात दत्तगुरू, शंकर महाराज, चिलेबाबा, काळभैरव आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा संचार होत असून त्या अनुषंगाने ते सर्व संकटांना दूर करतात असं सांगून पीडित फिर्यादी महिला यांना अघोरी कृत्य करण्यास त्या अनुषंगाने पूजा, हवन,
नरबळी, गर्भपात असं करण्याचे सल्ले देऊन त्यांच्या पतीला ह्या अघोरी कृत्य करण्याच्या ह्यानं वेटाच्या कातीनं दुर्गाष्टमी आणि काल अष्टमीच्या वेळी मारहाण केलेली आहे आणि त्या होम हवन आणि अघोरी कृत्याकरता खर्च म्हणून पैसे देण्यास भाग पाडलेला आहे. याबाबत गुन्हा दाखल झालेला असून तिन्ही आरोपींना विटा पोलीस स्टेशनकडून अटक करण्यात आलेली आहे. त्यांना आज माननीय न्यायालयात हजर करत आहोत आणि गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहोत. जय हिंद.